माले ते जाफळे मार्गावरील बैलमळा नावाच्या शिवारात विलास बाबूराव कोडोलकर यांची शेती आहे. दालमिया कारखान्याकडे ऊस तोडणी वाहतूक करणारे महादेव चव्हाण आणि त्यांच्याकडील कामगारांनी 8 जानेवारीला आपल्या शेतातील अंदाजे 16 टन ऊसाची तोडणी केली असून हा ऊस अद्याप गाळपासाठी नेला नसल्याचं विलास कोडोलकर यांचं म्हणणं आहे. इतके दिवस तोडणी करून शेतात ऊस पडून राहिल्यामुळं वजनात 4 ते 5 टन घट झाल्यानं आपलं आर्थिक नुकसान झालं असून दालमिया कारखान्यानं आपल्याला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी कोडोलकर यांनी केली आहे. आसुळपोर्ले कारखान्याला महादेव दगडू चव्हाण याचा ट्रॅक्टर चालू आहे. सध्या माझा ऊस त्यांनी गाड्यांनी तोडला. तो ऊस 8 तारखेपासून 25 तारखेपासून ऊस वाळतो त्यांनी काही भरून नेलेलं नाही. माझी नुकसान काय असं झालेले असेल ती नुकसान दिली पाहिजे. 15 गुंठ्यात माझा 10 ते 11 टन ऊस झाला असता. त्यांनी सध्या आता वाळवून टाकला आहे आणि ती काय दाद घेण्यात हाफिजला सकट तक्रार घातली तरी बी माझी दाद घेतलेली नाही. पोलीस स्टेशनला बी तक्रार घातली, दाद घेतलेली नाही. सरपंचाच्या कानावर घालून सकट सरपंचाने सकट दाद दिली पण चिडबाईनं काही लक्ष दिलेलं नाही. ह्याचं काय करायचं सांगा. माझी नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. विलास कोडोलकर यांनी या संदर्भात कोडोली पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर मालक आणि ऊसतोडणी कामगार यांच्या विरोधात तक्रार अर्ज दाखल केलाय. या संदर्भात आमच्या प्रतिनिधीनं ट्रॅक्टर मालक महादेव चव्हाण आणि दालमिया कारखाना प्रशासनाशी संपर्क साधला असता त्यांनी तुटलेल्या ऊसाशी आमचा काही संबंध नसल्याचं सांगितलंय. या संदर्भात कोडोली पोलीस काय निर्णय घेत आहेत हे पाहावं लागेल.